वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्शन ऑफ वेक्टरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. त्यांनी अशा प्रकारचा एक न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये 4 to 6 मार्क्स साठी विचारतील. टाइप 3 प्रॉब्लेम बेस्ड ऑन द प्रोजेक्शन ऑफ वन वेक्टर टू अनदर वेक्टर. बघा प्रोजेक्शन ऑफ वेक्टर मध्ये जो फॉर्म्युला आहे बघा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी, इथे काय केलंय डॉट प्रोडक्ट इथे फाइंड आउट केलेलं आहे, जे आपण ऑलरेडी टाइप 2 मध्ये स्टडी केलेलं आहे. डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी, हे सुद्धा आपण ऑलरेडी स्टडी केलेले टाइप 1 च्या न्यूमेरिकल मध्ये. बघा अशा प्रकारचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे आणि न्यूमेरिकलला इथे सॉल्व्ह करायचं आहे. एकदम सिंपल आहे. बघा क्वेश्चन 1 इथे सॉल्व्ह करू. क्वेश्चन 1 जो आहे तो नंबर ऑफ टाइम एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. बघा समर 23, विंटर 23, विंटर 24, फाइंड द प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए 2i plus j plus k on वेक्टर b i plus 3j plus k. बघा क्वेश्चन 1 ला सर्वात पहिले इथे सॉल्व्ह करू. जे गिवन दिलेलं आहे ते राईट डाऊन करतो सर्वात पहिले. बघा क्वेश्चन 1 चं सोल्युशन. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे बघा, वेक्टर ए इज इक्वल टू 2i प्लस j प्लस k अँड वेक्टर बी i प्लस 3j प्लस k, i प्लस 3j प्लस k. एकदम सिंपल आहे. आता सिंपली फॉर्म्युला यूज करू. मग सर्वात पहिले काय केलंय, डॉट प्रोडक्ट तिथे फाइंड आउट केलेलं आहे. बघा वेक्टर ए डॉट वेक्टर बी, बघा ए ची व्हॅल्यू काय आहे 2i प्लस j प्लस k, देन डॉट वेक्टर बी i प्लस 3j प्लस k, i प्लस 3j प्लस k. एकदम सिंपल आहे. डॉट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे काय करावं लागेल, आय च्या व्हॅल्यू बरोबर आय ची व्हॅल्यू घ्यायची, जे बरोबर जे ची व्हॅल्यू, के बरोबर के ची व्हॅल्यू. बघा आय ची व्हॅल्यू काय इथे 2, इथे काय ना म्हणजे काय असणार 1. बघा इथे काय ना म्हणजे काय असणार 1, मध्ये प्लस साइन. जे ची व्हॅल्यू इथे काय ना म्हणजे 1, इथे जे ची व्हॅल्यू किती आहे 3. बघा इथे आय ची व्हॅल्यू 2, आय ची व्हॅल्यू काय नाही म्हणजे 1, इथे जे ची व्हॅल्यू काय नाही म्हणजे काय असणार 1, जे ची व्हॅल्यू 3. तर के ची व्हॅल्यू इथे पण काय नाही म्हणजे काय असणार 1, इथे पण काय नाही म्हणजे काय असणार 1. प्लस 1 इंटू 1, 2 इंटू 1 2, 3 इंटू 1 3, 1 इंटू 1 1. बघा आता किती आला आन्सर इथे, 2 प्लस 3 प्लस 1 6, ते आलं 6. बघा वेक्टर ए डॉट वेक्टर बी चा आन्सर किती आला 6. हे आन्सर आलं आपलं 6. तर नेक्स्ट पुढचं काय सांगितलंय आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी. इथे काय पाहिजे आपल्याला, मॅग्निट्यूड पाहिजे. तर मॅग्निट्यूड फाइंड आउट करू. बघा मॉड मध्ये वेक्टर बी काय करतो, सिंपल आहे. बघा अंडर रूट मध्ये घ्यायचं सगळं. आता बी च्या व्हॅल्यू बघा इथे, या बी ची व्हॅल्यू आहे इथे काय नाही म्हणजे काय असणार 1. तर काय करायचं 1 चा स्क्वेअर, काय करायचं 1 चा स्क्वेअर प्लस जे ची व्हॅल्यू किती 3, म्हणजे काय 3 चा स्क्वेअर, के काय नाही म्हणजे काय असणार 1 चा स्क्वेअर. आता इथे व्हॅल्यू काय 1 आहे, इथे व्हॅल्यू काय 1 आहे, इथे व्हॅल्यू काय 3 आहे. सगळ्यांचा इथे स्क्वेअर केलेला आहे. बघा मॅग्निट्यूड ऑफ, बघा अंडर रूट मध्ये 1 प्लस 1 चा स्क्वेअर काय होईल 1, 3 चा स्क्वेअर काय होईल 9, 1 चा स्क्वेअर काय होईल 1. इथे आन्सर येत आहे अंडर रूट 11. आन्सर येते अंडर रूट 11. एकदम सिंपल आहे. आन्सर किती आलं अंडर रूट 11. सिम्पली फॉर्म्युल्यामध्ये लिहू. प्रोजेक्शन ऑफ सांगितलं बघा, प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॉड ऑफ वेक्टर बी. बघा किती आले 6 बाय अंडर रूट 11, 6 बाय अंडर रूट 11 युनिट. किती मेन्शन करता युनिट. झालं आपलं फायनल आन्सर, झालं आपलं फायनल आन्सर. एकदम सिंपल आहे. बघा अशा प्रकारचे न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये 4 to 6 मार्क्स साठी विचारतील. आता नेक्स्ट वाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. सेम प्रोसेस तुम्हाला इथे फॉलो करायची आहे. तुम्ही स्वतः सुद्धा ट्राय करा इथे. बघा क्वेश्चन 2 चं सोल्युशन.
क्वेश्चन 2 चं सोल्युशन. वेक्टर ए आपल्याला काय दिलंय बघा. इफ वेक्टर ए 3i प्लस 4j मायनस 5k, 3i प्लस 4j मायनस 5k आणि वेक्टर बी मायनस 4j मायनस 5k. बघा 3i मायनस 4j मायनस 5k. आता काय करायचं आहे सर्वात पहिले, फाइंड द डॉट प्रोडक्ट. तर काय येईल, वेक्टर ए डॉट वेक्टर बी. बघा याची व्हॅल्यू काय, 3i प्लस 4j मायनस 5k इंटू डॉट 3i मायनस 4j मायनस 5k. बघा दोन्ही काय येते, वेक्टर ए डॉट वेक्टर बी. सिंपल करायचं आता. बघा आईची व्हॅल्यू किती येते 3, इकडे आईची व्हॅल्यू किती आहे 3, 3 इंटू 3 मध्ये प्लस साईन. तर जेची व्हॅल्यू किती आहे 4, इकडे जेची व्हॅल्यू किती आहे -4 प्लस साईन. तर के ची व्हॅल्यू किती आहे -5, के ची व्हॅल्यू किती आहे -5. बघा आता सिंपल 3 इंटू 3 काय होईल 9, 3 इंटू 3 काय होईल 9, देन 4 इंटू -4 -16 -25, सॉरी -5 इंटू -5 प्लस 25. मग आता वेक्टर ए डॉट वेक्टर बी चा आन्सर किती होते, कॅल्सी मध्ये करू. 9 मायनस 16 प्लस 25, 9 मायनस 16 प्लस 25 तर 18. आन्सर किती आला 18. एकदम सिंपल आहे. आता मॅग्निट्यूड फाइंड आउट करू. बी चं मॅग्निट्यूड किती होते बघा, मॅग्निट्यूड ऑफ द बी, मॅग्निट्यूड ऑफ द बी फाइंड आउट करू. वेक्टर बी सिंपल अंडर रूट मध्ये घ्यायचं. बघा बी ची व्हॅल्यू काय 3 चा स्क्वेअर मध्ये प्लस साईन, नंतर काय -4 चा स्क्वेअर प्लस साईन. बघा 3 चा स्क्वेअर मध्ये प्लस साईन, -4 चा स्क्वेअर नंतर -5 चा स्क्वेअर. तिन्ही व्हॅल्यूंचा काय केलं इथं स्क्वेअर केला. मॉड ऑफ वेक्टर बी अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर काय येईल 9, -4 चा स्क्वेअर काय येईल +16, देन -5 चा स्क्वेअर काय येईल +25. तर वेक्टर बी चा आन्सर येत आहे बघा, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी 9 प्लस 16 9 प्लस 16 प्लस 25 50. आन्सर ते √50, √50. बघा आता सिम्पली ते काय करू, फॉर्म्युला यूज करू. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन वेक्टर बी. बघा वेक्टर ए डॉट वेक्टर बी डिवाइड बाय मॉड ऑफ वेक्टर बी किती आलंय 18 डिवाइड बाय √50. √50 तुमचं झालं फायनल आन्सर. हा तुमचं फायनल आन्सर. बघा अशा प्रकारे दोन्ही आन्सर इथे आपण फाइंड आउट केलेले आहेत. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. अशा प्रकारचे न्यूमेरिकल जिथे एक्झाम मध्ये 4 to 6 मार्क्स साठी विचारले जातात. त्याचे आन्सर तुम्ही इथे नोट डाऊन करून घ्या.